Hello friends, welcome to the fifth lecture of Modern Periodic Table. मागच्या पिरियडमध्ये आपण वेगवेगळ्या एस, पी, डी आणि एफ ब्लॉकमधल्या एलिमेंटच्या कॅरेक्टरिस्टिक पाहिलेल्या आहेत आणि तिथं थोडंसं मी तुम्हाला सांगितलं होतं लेफ्ट टू राईट अक्रॉस द पिरियड द प्रॉपर्टीज विल गो ऑन चेंजिंग, त्या हळूहळू बदलत जातात आणि एकाच पिरियडमध्ये असलेल्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या सेम असतात. म्हणजे द एलिमेंट्स इन द सेम ग्रुप हॅव सेम प्रॉपर्टीज अँड द एलिमेंट्स इन द सेम पिरियड हॅव ग्रॅज्युअल चेंज इन देअर प्रॉपर्टीज. हळूहळू डावीकडून उजवीकडं फ्रॉम लेफ्ट टू राईट द प्रॉपर्टीज गोज ऑन चेंजिंग. हे असं का होतं तर याची दोन कारणं मुख्य आहेत. वन इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन and second is the nuclear charge or effective nuclear charge. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या बाबतीतल्या कन्सेप्ट मागच्या पिरियडला आपण पाहिलेल्या आहेत. त्यावर ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला आता लिहिता येतं, पण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय हे ह्या पिरियडमध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. सो द न्यू कन्सेप्ट इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, that is also denoted by ZEF. हा ZEF या लेटरने डिनोट करतात, that is effective nuclear charge or it is also called as, त्याला दुसरं पण नाव आहे, that is also called as screening effect. याला दुसरं नाव आहे screening effect. It is also called as screening effect. This effect has two names. One is the effective nuclear charge and another is the screening effect. Both concepts are same. आता ही कन्सेप्ट आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला आपल्याला सगळ्यात सुरुवातीला ॲटमचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे. तर ॲटममध्ये सगळ्यात सेंटरचा जो पार्ट असतो तो असतो न्यूक्लियस. इट इज ऑलवेज पॉझिटिव्हली चार्ज. का पॉझिटिव्ह चार्ज आहे तर ॲटममध्ये न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स असतात आणि तसेच न्यूट्रॉन्स सुद्धा असतात. काही नंबर ऑफ न्यूट्रॉन्स पण आहेत, पॉझिटिव्हली चार्ज्ड प्रोटॉन्स. आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे एक्स्ट्रा न्यूक्लिअर रिजनमध्ये म्हणजे न्यूक्लियसच्या बाहेरील भागामध्ये वेगवेगळ्या ऑर्बिट्समध्ये वेगवेगळ्या कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व करतात, फिरत असतात. आता आपल्याला माहिती आहे फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात. ओके, आपण इथं सोडियमचा एक ॲटम कन्सिडर करूया. त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲटॉमिक नंबर आहे 11, म्हणजे त्याच्यामध्ये 11 प्रोटॉन्स असतील, त्यामुळे मी लिहितो +11 प्रोटॉन्स. 11 न्यूट्रॉनपैकी 2 इलेक्ट्रॉन फर्स्ट ऑर्बिटमध्ये, 8 इलेक्ट्रॉन्स इन द सेकंड ऑर्बिट अँड लास्ट इलेक्ट्रॉन इज इन द थर्ड ऑर्बिट. आता हे स्ट्रक्चर थोडंसं व्यवस्थित पहा. याच्यामध्ये हा पॉझिटिव्हली चार्जड न्यूक्लियस जो आहे त्यात हा पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन जे आहेत त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे. या प्रत्येक इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज आहे. करेक्ट. मग आपल्याला माहिती आहे सेम चार्जेस रिपेल इच अदर अँड अपोजिट चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. मग इथं एखाद्या मल्टी इलेक्ट्रॉनिक ॲटममध्ये म्हणजे अनेक इलेक्ट्रॉन असलेल्या ॲटममध्ये 2 प्रकारच्या फोर्सेस कार्यरत असतात. 2 types of forces are there. आता पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आणि हे एक्स्ट्रा न्यूक्लिअर इलेक्ट्रॉन्स जे आहेत यांच्यामध्ये हे पॉझिटिव्ह चार्ज आणि हे इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज आहेत. म्हणजे दोघांची चार्जेस अपोजिट आहेत. देअरफॉर दे हॅव अट्रॅक्शन फोर्स. म्हणजे न्यूक्लियस ह्या इलेक्ट्रॉन्सला स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्न करत असतं. ॲट द सेम टाइम म्हणजे तिथं पहा न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये अट्रॅक्शन फोर्स आहे. वन फोर्स इज ऑफ अट्रॅक्शन. बट ॲट द सेम टाइम इलेक्ट्रॉन हे पहा एकाच ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन किंवा पहिल्या लास्ट ऑर्बिटमधला आणि इनर ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन दोघांची चार्जेस सेम आहेत, निगेटिव्ह चार्जेस आहेत. त्यामुळे हे दोघं एकमेकाला रिपेल करतील. म्हणजे याचा अर्थ काय झाला पहा, एखाद्या ॲटममध्ये nucleus and extranuclear electrons have attraction forces and extranuclear electrons have
रिपल्सिव्ह फोर्सेस त्याच्यामध्ये कार्यरत असतात आणि ह्या दोघांचा परिणाम होऊन जो इफेक्टिव्ह चार्ज त्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणार आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल होतो आणि जो ऍक्च्युअल चार्ज अट्रॅक्शन चार्ज किंवा अट्रॅक्शन फोर्स हा एक्स्ट्रा न्यूक्लिअर किंवा आउटरमोस्ट ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन एक्सपिरियन्स करतो त्यालाच आपण म्हणतो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. उदाहरणार्थ आता सोडियम मध्ये आपण इथे 11 प्रोटॉन दाखवलेले, आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, पण आतमध्ये फर्स्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, सेकंड ऑर्बिट मध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. आता पहा हा पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ह्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनला आतल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, हा निगेटिव्ह चार्ज आहे. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस हॅव अट्रॅक्शन फोर्स, ते एकमेकांना अट्रॅक्ट करतील. पण ऍट द सेम टाइम हे इनर शेल मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनला बाहेरच्या बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करतील, कारण इलेक्ट्रॉन हॅव रिपल्शन. ओके, म्हणजे याचा अर्थ न्यूक्लियस ज्या वेळेला ह्या आउटरमोस्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनवर अट्रॅक्शन फोर्स अप्लाय करत असतं त्याच वेळेला इनर इलेक्ट्रॉन्स एक्झर्ट रिपल्सिव्ह फोर्स ऑन दॅट एक्स्ट्रा आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन. त्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनवर रिपल्सिव्ह फोर्स अप्लाय करत असतात. दॅट इज वाय त्यामुळं ह्या इलेक्ट्रॉनला खरं पाहता न्यूक्लियस कडून जेवढं अट्रॅक्शन फोर्स अप्लाय व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा थोडासा कमी अट्रॅक्शन फोर्स त्याच्यावर प्रयुक्त होतो. दॅट इज अप्लाइड ऑन द एक्स्ट्रा आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन and that actual attraction force experienced by the outermost electron by the nucleus is called as effective nuclear charge. आपण त्याला effective nuclear charge असं म्हणतो. That can be calculated as Z effective is equal to Z minus number of screening electrons. आता स्क्रीनिंग इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, तर ह्या ज्या वेळेला न्यूक्लियस आउटरमोस्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनवर अट्रॅक्शन फोर्स अप्लाय करत असतो त्याच वेळेला हे इनर इलेक्ट्रॉन जे आहेत या आउटरमोस्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे या न्यूक्लियस कडून अप्लाय केल्या जाणाऱ्या अट्रॅक्शन फोर्सला अडथळा आणतात आणि अडथळा आणणं म्हणजेच स्क्रीनिंग करणं. दॅट मीन्स द इनर ऑर्बिट इलेक्ट्रॉन्स स्क्रीन्स द आउटरमोस्ट ऑर्बिट इलेक्ट्रॉन. आउटरमोस्ट ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनला काय करतात, ते स्क्रीन करतात, अडथळा आणतात. दॅट इज व्हाय इट इज कॉल्ड ॲज स्क्रीनिंग इफेक्ट. त्यामुळं हा जो आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन आहे तो न्यूक्लियस कडून जेवढा म्हणावा तेवढा अट्रॅक्शन फोर्स एक्सपिरियन्स करू शकत नाही, मग जेवढा ऍक्च्युअली एक्सपिरियन्स करतो त्यालाच आपण म्हणतो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. म्हणून याची जर डेफिनेशन करायची झाली इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जची तर आपण कशी करू शकतो, तर द नेट ऍक्च्युअल अट्रॅक्शन फोर्स, द नेट म्हणजे पूर्ण किंवा टोटल, ऍक्च्युअल का म्हटलंय तर इथं काही इनर इलेक्ट्रॉन जे आहेत त्याच्या अट्रॅक्शन फोर्सला अडथळा आणतात. त्यामुळं द नेट ऍक्च्युअल अट्रॅक्शन फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन बाय द न्यूक्लियस is called as effective nuclear charge and it can be calculated as Z effective is equal to Z means the atomic number of the element and number of screening electron. आता नंबर ऑफ स्क्रीनिंग इलेक्ट्रॉन म्हणजे काय, आउटरमोस्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन सोडल्यानंतर हे आतले ऑर्बिट मधले जेवढे टोटल इलेक्ट्रॉन्स आहेत दे आर कॉल्ड एज नंबर ऑफ स्क्रीनिंग इलेक्ट्रॉन्स. आता ह्याचा परिणाम अक्रॉस द पिरियड कसा होतो हे आपल्याला पाहायचं आहे. ओके, तर मी सोडियमसाठी पहिलं एक्झाम्पल घेतो. सोडियमसाठी जर आपण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कॅल्क्युलेट करायचा म्हटला तर काय होईल पहा, फॉर्म्युला अप्लाय करा. Z ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11 मायनस, आता इथे मी स्ट्रक्चर पण सोडियमचं काढलेलं आहे. 11 इलेक्ट्रॉन आहेत, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 आहेत, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. ओके,
सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. नंबर ऑफ स्क्रीनिंग इलेक्ट्रॉन म्हणजे इनर इलेक्ट्रॉन, आतल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत बघा 8, त्याच्या आतल्या ऑर्बिटमध्ये 2, म्हणजे टोटल 10 इलेक्ट्रॉन जे आहेत ते त्याला स्क्रीन करतात. म्हणजे 11 मायनस 10 दॅट इज इक्वल टू 1. म्हणजे याचा अर्थ सोडियमचा आउटरमोस्ट ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन +1 एवढाच न्यूक्लिअर चार्ज न्यूक्लिअर अट्रॅक्शन फोर्स एक्सपिरियन्स करेल. तीच जर आपण तुलना मॅग्नेशियम बाबतीत केली, फॉर मॅग्नेशियम काय होतं पहा, झेड इफेक्टिव्ह इज इक्वल टू काय होईल बघूया. मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर पहा, झेड मीन्स ॲटॉमिक नंबर, मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 12 मायनस, आता इथे मी स्ट्रक्चर दाखवतो. हे पहा 12 प्रोटॉन्स त्यात असले पाहिजेत आणि 12 इलेक्ट्रॉन, म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यात 8 आणि तिसऱ्यात 2. ओके. आता ह्या इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉन्सकडं किती इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज त्यांच्यावर एक्सपिरियन्स केला जातो हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग 12 मायनस नंबर ऑफ स्क्रीनिंग इलेक्ट्रॉन्स, आतल्या ऑर्बिटमध्ये 2, 8 म्हणजे टोटल झाले 10. म्हणजे याचा अर्थ +2 इज द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्सपिरियन्स्ड बाय द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स बाय द न्यूक्लियस. म्हणजे इथं पहा, जसं आपण सोडियम पासून मॅग्नेशियम कडे लेफ्ट टू राईट अक्रॉस द पिरियड आपण मूव्ह करतोय, लेफ्ट सोडियम आहे, नंतर त्याच्या राईटला मॅग्नेशियम आहे. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज सोडियमसाठी +1 आहे आणि मॅग्नेशियमसाठी +2 आहे. म्हणजे याचा अर्थ न्यूक्लिअर चार्ज वाढत गेला, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढला. याचा अर्थ काय झाला, आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन्स आणखी जास्त आतल्या बाजूला खेचले जाणार. बरोबर. जर आपण ॲल्युमिनियमसाठी इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काढला तर पहा काय होईल, फॉर द ॲल्युमिनियम व्हॉट विल बी द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. ॲल्युमिनियम म्हटलं की त्याचा ॲटॉमिक नंबर 13 आहे. बरोबर. त्यामुळे याच्यामध्ये 13 प्रोटॉन्स असणार आणि 13 इलेक्ट्रॉन्स. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स. करेक्ट. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जर कॅल्क्युलेट केला तर झेड इफेक्टिव्ह इज इक्वल टू झेड मीन्स ॲटॉमिक नंबर ऑफ ॲल्युमिनियम दॅट इज 30 मायनस स्क्रीनिंग इलेक्ट्रॉन्स. स्क्रीनिंग म्हणजे इनर ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन. आता इनर ऑर्बिटमध्ये बघा 8 आणि हे 2, 10च आहे. म्हणजे अक्रॉस द पिरियड द नंबर ऑफ स्क्रीनिंग इलेक्ट्रॉन्स विल रिमेन सेम, बट द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज त्याचं काय होतं आपण पाहूया. 13 मधून 10 गेले +3. याचा अर्थ डावीकडून जसजसं उजवीकडे आपण जाऊ, ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढत गेला. याचा अर्थ पहा, सोडियम वर फक्त +1 एवढा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हे न्यूक्लियस अप्लाय करतं. त्याच वेळेला मॅग्नेशियमच्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनवर +2 एवढा न्यूक्लिअर चार्ज न्यूक्लियस अप्लाय करतं आणि ॲल्युमिनियमच्या बाबतीत +3 एवढा अप्लाय करतं. याचा अर्थ काय झाला, जसजसं आपण डावीकडून उजवीकडे मूव्ह होतो तसतसं आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसकडे ओढले जाणार आहेत. त्यामुळं जर सोडियमचा ॲटमचा आकार आपण असा विचारात घेतला, ओके, हा प्लस न्यूक्लियस आहे, हे पहा इथं फक्त अट्रॅक्शन फोर्स न्यूक्लियस अप्लाय करतो, हा किती आहे +1 एवढा, त्यामुळं कमी अट्रॅक्शन फोर्स आहे. त्यामुळं इथं मी आउटरमोस्ट ऑर्बिट मधला आणि न्यूक्लियस मधला अंतर जास्त दाखवते. त्याच्यानंतर सेकंड दुसरा ज्यावेळेला आपण मॅग्नेशियम कन्सिडर करतो त्यावेळेला काय झालं पहा, न्यूक्लियस हे त्या आउटरमोस्ट ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनवर +2 एवढा अट्रॅक्शन फोर्स अप्लाय करतो. त्यामुळे ते आणखी जास्त आतल्या बाजूला ओढलं जाईल. त्याच्या पुढे ॲल्युमिनियमकडे गेलो तर ते आणखीन आतल्या बाजूला ऑर्बिट ओढलं जाईल. बरोबर. जर त्याच्या पुढे सिलिकॉनला गेलं तर आणखीन कमी होईल आकार. असं करत करत आपण जेव्हा क्लोरीनला पोहोचू त्यावेळेला सर्वात कमी आकार असेल. म्हणजे याचा अर्थ ॲटॉमिक साईजवर हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इफेक्ट करतो. म्हणजेच ॲज effective nuclear charge goes on increasing from left to right, the atomic size goes on decreasing across the same period. एकाच पिरियड मध्ये atomic size left to right ही हळूहळू कमी होत जाते. आता हाच परिणाम जो आहे आपण across the group जर पाहिला तर इथं पहा लिथियम आहे, ओके, प्लस चार्ज, इथं न्यूक्लियस
प्लस 3 प्रोटॉन्स असतील. फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन. ओके. सोडियमसाठी ज्यावेळेला आपण विचार करू त्यावेळेला पहा पॉझिटिव्ह चार्ज, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि नंतर लास्ट ऑर्बिटमध्ये थर्ड ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन. आता इथं लक्षात येईल पहा, इथं आपण जर विचार केला इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कॅल्क्युलेट करण्याचा, लिथियमसाठी जर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कॅल्क्युलेट केला तर तो कसा असेल पहा. लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 3 मायनस नंबर ऑफ शिल्डिंग इलेक्ट्रॉन्स 2 दॅट इज इक्वल टू 1. म्हणजे लिथियमसाठी इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज +1 असणार. त्याच वेळेला आपण पुढे सोडियमसाठी कॅल्क्युलेट करूया. सोडियममध्ये पहा ॲटॉमिक नंबर आहे 11 मायनस नंबर ऑफ स्क्रीनिंग इलेक्ट्रॉन, पहिल्या ऑर्बिटमधले 2, दुसऱ्या ऑर्बिटमधले 8 म्हणजे 10 इट इज इक्वल टू 1. म्हणजे याचा अर्थ इथं तुम्ही पुढं पोटॅशियमसाठी केलं तरी सुद्धा तो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज +1च येणार आहे. पण प्रत्येक याचा अर्थ काय झाला, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज रिमेन्स द सेम इन द ग्रुप, तो एका ग्रुपमध्ये सारखाच राहतो. मग इथं कोणाचा इफेक्ट होतो तर इथं पहा लिथियम हायड्रोजनमध्ये एकच ऑर्बिट आहे, लिथियममध्ये 2 ऑर्बिट आहेत, सोडियममध्ये 3 ऑर्बिट आहेत, पोटॅशियममध्ये 4 ऑर्बिट आहेत. म्हणजे फ्रॉम टॉप टू बॉटम, वरून खाली आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला ऑर्बिटची संख्या वाढत गेलेली आहे. त्यामुळं फ्रॉम टॉप टू बॉटम द ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग, वरून खाली ॲटॉमिक साईज जो आहे तो वाढत जातो आणि इथं स्क्रीनिंग इफेक्ट मात्र सेमच राहतो. ओके. तर ह्या इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जचा परिणाम कशावर होतो तर आता इथं मी एक पॉईंट तुम्हाला सांगितला की ह्या इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जचा परिणाम जो तो ॲटॉमिक साईजवर होतो. म्हणजेच इथं ॲटमची जर साईज आपल्याला सांगायची असेल तर त्या ॲटमची साईज जी आहे ती आपण ॲटमच्या रेडियसच्या बाबतीत सांगतो. रेडियस किती आहे त्याप्रमाणे त्याची ॲटॉमिक साईज सांगतो. म्हणजेच इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो आहे त्यावरून लेफ्ट त्याच्यावर हा लेफ्ट टू राईट जो चेंज होतो प्रॉपर्टीजमध्ये तो त्या इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जवर किंवा स्क्रीनिंग इफेक्टवर अवलंबून आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग असे बरेचसे पिरियॉडिक प्रॉपर्टीज आहेत ज्यांच्यावर किंवा पिरियॉडिक ट्रेंड्स आहेत ज्यांच्यावर हा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज अफेक्ट करतो. हे प्रॉपर्टीज कोणत्या आहेत किंवा पिरियॉडिक प्रॉपर्टीज कोणत्या आहेत हे आपल्याला आता पाहायचे आहे. यातली पहिली प्रॉपर्टी आहे ॲटॉमिक साईज. यातली पहिली प्रॉपर्टी आहे ॲटॉमिक साईज. तर ॲटॉमिक साईजवर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कशा पद्धतीनं प्रयत्न करतो किंवा अक्रॉस द पिरियड और अलॉंग द ग्रुप व्हॉट इज द चेंज इन द किंवा व्हॉट इज द ट्रेंड इन द ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस असं आपण म्हणू शकतो. तर पहिला पिरियॉडिक ट्रेंड्स, याच्यामध्ये आपण पहिला पार्ट पाहणार आहे ॲटॉमिक रेडियस. तर पहिल्यांदा आपल्याला माहिती पाहिजे व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक रेडियस. तर ॲटम तर अतिशय आकारानं लहान असतो आणि मग त्याची जर रेडियस काढायची असेल तर ते तर फार मोठं कठीण काम आहे. मग आम्हाला ॲटॉमिक रेडियस एखाद्या ॲटमची कशी कॅल्क्युलेट करता येईल तर त्याच्यासाठी स्पेक्ट्रोस्कोपी किंवा एक्सरे स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर केला जातो. मग ह्या ॲटमची रेडियस काढताना सिंगल ॲटम बऱ्याच वेळेला अवेलेबल नसतो, तर तो ॲटमचा एखादा मॉलिक्यूल जो आहे त्याच्या बाबतीत आपण ॲटॉमिक रेडियस कॅल्क्युलेट करू शकतो त्याचा विचार केल्यानंतर. म्हणजे जर आपण एखादा मेटल ॲटम दुसऱ्या मेटल ॲटम बरोबर अटॅच असेल, त्या दोघांमध्ये एखादा सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड असेल किंवा नॉन मेटलमधला सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड असेल तर त्या दोघांच्या मधलं इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स जे आहे त्याचा हाफ करतो अँड दॅट इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक रेडियस. त्याला आपण ॲटॉमिक रेडियस असं म्हणतो. म्हणजे ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय तर जर समजा 2 मेटल ॲटम्स आहेत, हे पहिला मेटल ॲटम ओके आणि ह्याच्या शेजारी हा दुसरा मेटल ॲटम, ह्या दोघांच्या न्यूक्लियस मधलं जे डिस्टन्स आहे हे समजा जेवढं आहे, समजा एक 10 नॅनोमीटर जर असेल तर ते डिस्टन्स आपण स्पेक्ट्रोस्कोपीद्वारे काढू शकतो. टू ॲडजस्टंट मेटल ॲटम मधलं न्यूक्लियस मधलं जर डिस्टन्स काढलं आणि त्याच्या हाफ केलं, निम्म केलं तर त्या ॲटमची आपल्याला रेडियस मिळू शकते. किंवा जर 2 नॉन मेटल असतील तर नॉन मेटलचे जनरली एकमेकांमध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड करतात.
तर हे नॉन मेटल ॲटम जे आहे हे कोव्हॅलेंट बॉन्डने एकमेकाशी जॉईन असतात. त्यांच्यामधला जरी आपण इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स काढलं आणि त्याच्या जर हाफ केलं तर जे आपल्याला डिस्टन्स मिळेल दॅट इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक रेडियस. मग ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय? इट इज द हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू ॲडजस्टंट मेटल ॲटम्स ऑर टू नॉन मेटल ॲटम्स, कोव्हॅलेंटली बॉन्डेड नॉन मेटल ॲटम्स. त्याच्या हाफ जर केलं तर ते मिळणार, ते जे डिस्टन्स मिळतं त्याला आपण म्हणतो ॲटॉमिक रेडियस. सो व्हॉट इज ॲटॉमिक रेडियस? अगेन आय रिपीट, ॲटॉमिक रेडियस इज 1/2 ऑफ द इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स. कारण हे दोघांच्या न्यूक्लियस मधलं डिस्टन्स आहे, मेटल मेटल ॲटमच्या किंवा नॉन मेटल ॲटमच्या. इट इज द 1/2 ऑफ द इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स between two adjacent metal atoms or two single bonded non-metal atoms. लक्षात येतं? It is 1/2 of the distance between कोणामधलं two adjacent metal atoms or two single bonded non-metal atoms. It is called as atomic radius. मग ही atomic radius ग्रुप मध्ये त्याचा ट्रेंड काय आहे आणि पिरियड मध्ये त्याचा ट्रेंड काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर जसं आधी आपण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जच्या बाबतीत सांगितलेलं आहे, त्याचा वापर करून आपण तो ट्रेंड कसा आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर ॲटॉमिक रेडियस जी आहे ती इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जवर अवलंबून आहे. कारण इथं आपण पाहिलंय की जसं लेफ्ट टू राईट आपण मूव्ह होतो अक्रॉस द पिरियड, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढला की आउटरमोस्ट ऑर्बिटवरचा न्यूक्लियसचा अट्रॅक्शन फोर्स हा वाढायला लागतो आणि ती शेल आतल्या बाजूला ओढली जाते. म्हणजे फ्रॉम लेफ्ट टू राईट द ॲटॉमिक साइज गोज ऑन डिक्रीजिंग बिकॉज इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग. म्हणजे पहा, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढतोय आणि ॲटॉमिक रेडियस कमी होते. एक वाढतं आणि एक कमी होतं याचा अर्थ दे आर इन रेसिप्रोकल. त्याचा रेसिप्रोकल आहे म्हणून आपण काय म्हणू शकतो? ॲटॉमिक रेडियस इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू, इनव्हर्सली म्हणून एक न्यूमरेटरला लिहिला की डिनॉमिनेटरला, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज असं आपण शॉर्ट मध्ये इथे सांगू शकतो. म्हणजेच आता ॲटॉमिक रेडियस ही कन्सेप्ट आपल्याला एक्सप्लेन करायची असेल, हा पिरियडिक ट्रेंड एक्सप्लेन करायचा असेल तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला त्याची डेफिनेशन सांगावं लागेल. व्हॉट इज ॲटॉमिक रेडियस? तर आधीच मी तुम्हाला सांगितलं, इट इज द हाफ ऑफ द डिस्टन्स किंवा इंटरन्यूक्लिअर डिस्टन्स बिटवीन टू ॲडजसंट मेटल ॲटम्स ऑर टू सिंगल बॉन्डेड नॉन मेटल ॲटम्स. अँड ॲज वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट अक्रॉस द पिरियड, डावीकडून उजवीकडे ज्यावेळेला आपण जातो, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढत जातोय, बरोबर. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग अँड देअरफॉर ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग. देअरफॉर इन एनी पिरियड द एलिमेंट ऑन द लेफ्ट हँड साइड have the highest atomic radius and elements on the right hand side have the lowest atomic size. That means atomic radius is inversely proportional to the effective nuclear charge असं आपण म्हणू शकतो. याच पद्धतीनं दुसरी एक कन्सेप्ट आहे, त्याला आपण म्हणतो आयोनिक रेडियस. आता ती काय आहे हे आपण पाहूया. ओके, आणि ते पाहण्यापूर्वी ग्रुपमधला पण आपण ट्रेंड पाहणं आवश्यक आहे. फ्रॉम इन एनी ग्रुप ॲज वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम, जसं जसं आपण वरून खाली मूव्ह करतो त्यावेळेला नंबर ऑफ न्यू शेल्स आर ॲडेड, नवीन नवीन शेल्स ॲड होतात. देअरफॉर ॲटॉमिक साइज ऑर ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग इन द ग्रुप फ्रॉम टॉप टू बॉटम. हे पण आपण म्हणू शकतो का? तर इथं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा महत्वाचा नाही. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज पेक्षा इथं एक्स्ट्रा ऑर्बिट ह्या प्रत्येक एलिमेंट वाईज जसं आपण टॉप टू बॉटम मूव्ह होतो त्यावेळेला एक एक इनर ऑर्बिटल जे आहे त्याची संख्या वाढत जाते आणि त्यामुळे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज रिमेन्स सेम इन द ग्रुप. ग्रुपमध्ये तो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज सेम राहतो, पण
नंबर ऑफ शेल्स गोज ऑन इन्क्रीजिंग. नंबर ऑफ शेल्स वाढल्यामुळं ॲटॉमिक साईज ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग फ्रॉम टॉप टू बॉटम. मग आयोनिक रेडिएसच्या बाबतीत ज्यावेळेला आपण सांगणार आहोत त्यावेळेला आयोनिक रेडियसला सुद्धा हाच ट्रेंड आहे. आयोनिक रेडियस ऑल्सो गोज ऑन डिक्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट अक्रॉस द पिरियड. Ionic radius that also goes on decreasing from left right and goes on increasing from top to bottom. हा ट्रेंड तिथे राहणार आहे. पण आयोनिक रेडियस म्हणजे काय हे आपल्याला इथं पाहायचं आहे. जर समजा एखाद्या ॲटम मधून किंवा एखादा ॲटम असेल, समजा आपण त्याला एम म्हणूया, त्याच्यातून जर एखादा इलेक्ट्रॉन बाहेर पडला तर त्या स्पीसीजवर येतो पॉझिटिव्ह चार्ज, मीन्स इट इज अ कॅटायन. तो कॅटायन तयार होतो. आणि जर समजा एखाद्या एलिमेंटमध्ये इलेक्ट्रॉन ऍड केला गेला तर त्याच्यावर येतो मायनस चार्ज, दिस इज कॉल्ड ॲज आयन. मग कॅटायन जो तयार होईल त्याची रेडियस आणि एनायन जो तयार होईल त्याची रेडियस ही जर मोजली तर त्या प्रमाणात तो ट्रेंड राहणार आहे. आणि तो ट्रेंड जो आहे कॅटायनचा सुद्धा फ्रॉम लेफ्ट टू राईट दॅट गोज ऑन decreasing. Atomic ionic radius will also goes on decreasing from left to right, and in the group the ionic radius goes on increasing because the number of inner orbitals goes on increasing. New inner orbitals are added from top to bottom, therefore the atomic radius goes on increasing असं आपल्याला म्हणता येईल. पण ज्या वेळेला एखाद्या इलेक्ट्रॉन मधून एखाद्या ॲटम मधून इलेक्ट्रॉन बाहेर पडतो त्यावेळेला जी स्पीसीज तयार होते त्याला आपण म्हणतो कॅटायन. आणि एखादा इलेक्ट्रॉन त्यामध्ये ऍड केला तर त्याला आपण त्याच्यावर मायनस चार्ज येतो तर आपण म्हणतो एनायन. या कॅटायन्स आणि एनायन्सच्या रेडियस ज्या आहेत त्या कशा आपण सांगू शकतो त्या ॲटमच्या बाबतीत, त्याच्यामध्ये काय चेंज होतो का हे आपण आता इथे पाहणार आहोत. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा सोडियम ॲटमचा आपण विचार करूया. सोडियम ॲटम त्याचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आपण काढूया. फॉर सोडियम ॲटम ZeM इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. सोडियम ॲटमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे, मायनस नंबर ऑफ स्क्रीनिंग इलेक्ट्रॉन 10, देअरफॉर इट इज 1. आता जर समजा सोडियम मधला मी आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन जर मी काढून टाकला तर आम्हाला स्ट्रक्चर कसं दिसेल पहा. हा सेंट्रल पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस, पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, करेक्ट. तिसऱ्या ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, करेक्ट. आता ह्याच्यानंतर मी आता एक इलेक्ट्रॉन बाहेर काढला. बाहेर काढल्यावर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जवर काय परिणाम होतो ते आपल्याला पाहणं आवश्यक आहे. पहा इथं जरी प्लस चार्ज किती आहेत आपले 11 आहेत, करेक्ट. मग त्यावेळेला लक्षात घ्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स. आता हे इलेक्ट्रॉन गेल्यामुळं काय होणार आहे पहा, इथं आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये आता राहणार आहेत फक्त 8 इलेक्ट्रॉन, करेक्ट. 11 हा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे, मायनस नंबर ऑफ स्क्रीनिंग इलेक्ट्रॉन आता राहणार फक्त 2, म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज होणार 9. म्हणजे याचा अर्थ ही ऑर्बिट्स जे आहेत ते इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जर वाढला तर हे ऑर्बिट्स आणखी आतल्या बाजूला ओढली जातील. म्हणजे याचा अर्थ ॲटम पेक्षा त्याच्या कॅटायनचा जो साईज आहे तो कमी असणार. म्हणजे सोडियम आणि Na आणि Na या दोघांचा जर आपण विचार केला तर त्या दोघांमध्ये Na and Na या दोघांचा जर विचार केला तर सोडियमचा ॲटॉमिक साईज हा जास्त असणार. तुम्ही मॅग्नेशियम आणि Mg+ याचा जर विचार केला Mg+, ओके, Mg+2 तर आपल्या लक्षात येईल मॅग्नेशियमचा ॲटॉमिक साईज जो आहे तो जास्त असणार. म्हणून आम्ही इन जनरल म्हणू शकतो कॅटायन्स आर स्मॉलर दॅन दॅट ऑफ द ओरिजिनल ॲटम. त्या ॲटमपेक्षा त्याचे कॅटायन जे आहेत ते स्मॉलर असतात. पण त्याच बाबतीत जर आपण एनायन्सच्या बाबतीत जर विचार केला तर एनायन्स म्हणजे आपण इलेक्ट्रॉन ऍड केल्यानंतर काय होतात, म्हणजे क्लोरीन मध्ये एक इलेक्ट्रॉन ऍड केला तर Cl- तयार होईल, करेक्ट. मग क्लोरीनचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि Cl- चा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज या दोघांचा आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. क्लोरीनचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काढताना
ZeF इज इक्वल टू 17 ॲटॉमिक नंबर आहे क्लोरीनचा मायनस नंबर ऑफ स्क्रीनिंग इलेक्ट्रॉन, त्याच्यामध्ये स्क्रीनिंग इलेक्ट्रॉन 10 आहेत म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज 7 आहे. करेक्ट. पण त्याच्यामध्ये आता आम्ही काय करतोय पहा, एक इलेक्ट्रॉन ऍड करतो. एक इलेक्ट्रॉन जर ऍड केला तर त्यावेळेला न्यूक्लियस जो आहे तो +7 एवढाच इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज त्याच्यावर सुद्धा एक्झर्ट करणार आहे. पण तिथं आता एक इलेक्ट्रॉन ऍड झाला त्यामुळं त्याचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज हा कमी होणार आणि त्यामुळं ॲनायनची साईज ही मूळ ॲटम पेक्षा जास्त राहणार. त्यामुळं आपण असं म्हणू शकतो ॲनायन्स आर लार्जर atomic radius than that of the original atom. म्हणजे क्लोरीन आणि CnO या दोघांमध्ये जर विचार केला तर ह्या ॲनायनची साईज जास्त असते. तुम्ही ब्रोमीन आणि Br- याचा जर विचार केला तर Br- म्हणजे ॲनायनची साईज ही जास्त असते आपण असं म्हणू शकतो. त्याच पद्धतीनं याच्यामध्ये आणखीन एक कन्सेप्ट आहे आयसो इलेक्ट्रॉनिक स्पीसीज. ही एक कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायची आहे. ओके, आणि ती आपण नेक्स्ट पिरियडला स्टडी करू. थँक्यू.